येस सर, मी संभाजीनगर मधून बोलतेय. अ, एक ओके. 3 महिने झालेले. हा सेटअप दुसरा आहे. मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भामध्ये तुमच्याशी जॉईन झाले होते. ओके. ओके. आणि फेसबुकची ऍड वगैरे मी रन केलेली आहे. ओके. तर ओके. बऱ्या प्रमाणात व्यवस्थित काय म्हणता येईल त्याला, विदाऊट म्हणजे अननोन लोकांपर्यंत पोहोचायला जास्त सपोर्ट होतो लवकरात लवकर. आणि जो क्रायटेरिया आपण ठरवलेला असतो की आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय, हा. शहरामध्ये राहायचंय की शहराच्या बाहेर 5 किलोमीटर, 10 किलोमीटर की हम्म, 500 किलोमीटर, तुम्हाला कुठपर्यंत पोहोचायचंय हे सगळं सुरळीत अ, एका फक्त ऍडने होऊ शकतं. हे हा हा. व्यवस्थित झालं म्हणजे लक्षातही आलं. ओके. बिझनेस ग्रो झाला तुमचा ऍडव्हर्टाइजमेंटमुळे? येस सर. तर हे सांगू म्हणजे जे शकता किती खर्च केले आतापर्यंत ऍडव्हर्टाइजमेंटला? सर, ऍडव्हर्टाइजमेंटला मी जास्त नाही खर्च केले. एक 10 ते 15 हजार रुपये खर्च झालेत. ओके. आणि त्या ऍड मधून म्हणजे ईएमआय जे चालू होते, हा अप हा. अँड डाऊन जो स्केल होता, बॅकग्राऊंड मध्ये राहत होते 3-3, 2-2, तर हा ते हा. रेग्युलर मध्ये आले. मी एवढं ओके. सांगू शकेल. ओके. ओके. काय- म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंटमुळे जे तुमचे ईएमआय रेग्युलरली जात नव्हते ते रेग्युलरली जायला लागले. हो, ईएमआय रेग्युलर जायला लागले. प्लस नवीन जे आपण करतो ओके. की कुठे काय माहिती कशी भरायची हा हा आहे, हा. कोणते सेंटेन्स कसे वापरायचे. हा हा. लिखाण उत्तम होतं, पण बोलताना ते व्यक्त न करता येणं किंवा हा हा ऍड हा. टाकताना त्या प्रेझेंटेशन व्यवस्थित नसणं, या हा हा छोट्या हा. छोट्या पॉइंट्स ज्या होत्या, तर ते ओके. क्लिअर झालं सर. बरं, थोडंसं सांगू शकता ऍडव्हर्टाइजमेंटच्या आधीचं आयुष्य आणि ऍडव्हर्टाइजमेंट नंतरचं आयुष्य काय झालं? असं मोस्टली तुम्ही हेच सांगेल की जे कंटिन्युअसली कॉल्स न रिसिव्ह करता येणं, लॉकडाऊनच्या आधी थोडस झालेला होता स्केल अप अँड डाऊन. हा हा. आणि लॉकडाऊन मध्ये तर कम्प्लीटच बंद झालेला होता. हा हा हा. तर कमीत कमी मॉडिटोरियमची पण घेतलेलं बँकेकडनं, त्याच्यानंतर रिस्ट्रक्चर केलेलं लोन. हा हा. आणि आता म्हणजे सगळं बंद होऊन कमीत कमी फक्त एक ते दोन लोन असतील फक्त. ओके. 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 म्हणजे ऑलरेडी जो 2015 पासूनचा ग्राफ होता ना, हा 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 तर हा. तो म्हणजे सांगता नाही येणार म्हणजे की खूप खूप प्रमाणात कमी झालाय. म्हणजे तुम्ही म्हणू तर शकता एक फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट आयुष्य पूर्ण लोन फ्री. हो, मोस्ट याही पलीकडे मी असं म्हणेल हा की एकदम मला रिलॅक्स जी झोप येत नव्हती ना, शांत की नाही आता उद्या मला कोणाचे तरी पैसे द्यायचे किंवा उद्या ह्या हा बँकेचा ईएमआयचा आहे, तर ते हा हा. माइंड रिलॅक्स झालंय. विशेष म्हणजे ओके. माझं स्वतःचं मेंटल हेल्थ मी मिळवलंय एका ओके. ओके. ऍड नुसार. ठीक आहे मॅडम, हे बघा, पैसे कमवण्यापेक्षा पण हे जे तुम्ही सांगताय ना, हे सगळ्यात नेक्स्ट लेवल आहे. ऍडव्हर्टाइजमेंटमुळे एवढं काय होऊ शकतं हे मला असं वाटतं की नवीन जॉईन आहेत त्यांना पहिल्यांदा कळालं असेल. येस सर. ओके. ओके. नो प्रॉब्लेम. तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आणि खूप छान वाटलं तुमची ही सगळी जर्नी ऐकून. मला पण इन्स्पायर झालो की ॲडव्हर्टाइजमेंटवरती खरंच मी जे काही शिकवतो त्याचा फायदा होतो. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही ॲक्शन घेताय त्याचे रिझल्ट्स आहेत तुम्हाला. तर अजून ॲक्शन येस घ्या. सर. भरपूर काही जीवनामध्ये अजून तुम्ही अचीव करणार आहात. मी सपोर्ट देणार आहे. कधी काही जरी तुम्हाला लागलं निश्चितपणे मला मेसेज करा, कॉल करा. नक्की आपण हेल्प करू तुम्हाला. हो येस. सर. येस. येस. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. येस, मोस्ट वेलकम. येस, सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन करा मॅडमला, कारण की खरंच त्यांची स्टोरी जी आहे मला एकदम काय म्हणतो गुजबम्स म्हणतो जे आपण, की खरंच बेस्ट आहे. मी जे काम करतो ते आयुष्यभर करेल का तर एका या रिझन साठी फक्त. ठीक आहे.